पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। संजय राऊतांच्या निवासस्थानाची रेकी केल्याची घटना समोर आली आहे। तर शुक्रवारी सकाळी 9:30 ते 10 वाजताच्या दरम्यान दोन बाईकस्वारांनी राऊतांच्या भांडूप येथील निवासस्थानाचे फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत। कॅमेरे लावून संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्याची रेकी करण्यात आल्याचा हा सगळा प्रकार आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या वतीने अधिकचा तपास सुरू आहे। दरम्यान रेकी प्रकरणामध्ये सुनील राऊत यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राजेश गुप्ता यांनी। पाहूयात। आपण आता भांडूपच्या मैत्री बंगला खासदार संजय राऊतांच्या इथे आपण पाहिलं की एक सीसीटीव्ही व्हायरल झाला। आपल्याबरोबर आमदार सुनील राऊत जी आहे। सर, आपल्या इथे एक सीसीटीव्ही व्हायरल झालाय, काय सांगाल आपण? सीसीटीव्ही व्हायरल नाही झाला। आज सकाळी मी नागपूरहून मुंबईत आलो, मलाच आपले सगळे चॅनलवाले तुमच्यासहित सगळे इथेच होते आणि त्यातल्या एक चॅनलवाल्याने एक बाईक इथे आलेली पाहिली। तो तिथेच उभा होता, त्याच्याबरोबर आणखीन एक चॅनलचे दोघेजण उभे होते। ते या बाईकवरती दोघेजण बसले होते, हेल्मेट घातलं होतं, ब्लॅक जॅकेट, शरीराचा एकही पार्ट दिसत नव्हता आणि त्यांनी आणि ते घराचं शूटिंग करत होते, रेखी करत होते। ज्यावेळी त्यांनी हटकलं त्यावेळी ते पळून चालले होते। तेवढ्यात त्यांना दिसलं की 5 मोबाईल पोटावरती, पोटाच्या साईडला 5 मोबाईल, त्याच्या खाली आणखीन 5 मोबाईल, 10 मोबाईलने शूटिंग चालू होतं। त्यांनी पहिल्यावर एक पुठ्ठा असतो ना, आपला पुठ्ठा असं काहीतरी होतं, त्याने झाकून टाकलं पटकन आणि ते निघून गेले। वातावरण अत्यंत सिरियस आहे, संशयित आहे। या ठिकाणी ज्या प्रकारे ते आले, या गेटवरून मागच्या गेटला पण ते दिसत आहेत आणि हे मला कळल्यानंतर ज्या आम्ही माझ्या कॅमेराने हे सगळं काढलं तर हे क्लिअर दिसत आहे की ह्या ठिकाणी आले, ज्या प्रकारे केले, पळून गेले, तर हे अत्यंत आमच्यासाठी सिरियस आहे। ज्या प्रकारे 1.5-2 महिन्यापूर्वी बाबा सिद्दीकीची मर्डर झाली, निगरून मर्डर करण्यात आली, त्याच्यावरून वातावरण अत्यंत आमच्या बाबतीत फार डेंजर आहे, सिरियस झालेलं आहे। सरकारकडे मागणी वारंवार करून सरकार काय आम्हाला देणार नाही, आताही देण्याची गॅरंटी नाही। म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने जे काय ऑफिशियल जे लीगल काय करायचं आम्ही करतोय, म्हणून न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही। राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।